नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये देशभरामध्ये ATSनं अनेक ठिकाणी धाडी टाकून अनेक ठिकाणचे जी गैरव्यवहार केलेले जी आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्याच धागेदोरे सध्या लातूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। नांदेडच्या ATS पथकानं लातूरमधल्या 2 शिक्षकांना सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्या शिक्षकांकडून कसून चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं होतं। मात्र 12 तास उलटण्याच्या अगोदरच त्या शिक्षकांना परत पुन्हा चौकशीसाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बोलवलं आणि त्या चौकशीमध्ये काही गोष्टी अधिकाऱ्यांना जी आहेत त्या सामोरे आल्या। त्यामध्ये की ज्या जलील पठाण जो शिक्षक आहे त्या शिक्षकाचं व्हॉट्सअप चॅटमध्ये त्यानं ज्या उत्तरपत्रिका असतील किंवा विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड असेल या सगळ्या जी गोष्टी आहेत ते त्याला तिथं आढळून आल्या। त्याच्यानंतर त्या शिक्षकाचे जे बँक व्यवहार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठी तफावत जी आहे त्या आढळून आल्याच्यानंतर ATSनं लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद देऊन त्या 2 शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचबरोबर त्यांना जी संबंधित दुसरे 2 व्यक्ती आहेत, जो की एक धाराशिवचा आहे आणि दुसरा एक जो आहे तो दिल्लीचा आहे, या दोघांना सुद्धा म्हणजे जवळपास या प्रकरणामध्ये 4 जण लातूरमध्ये आता या संशयाच्या फेऱ्यामध्ये आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। आणि मी सध्या आहे लातूरच्या या क्लासेस एरियाच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी नीटची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात की या पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा त्यानंतर हे जे घोटाळे आहेत त्याच्यानंतर पेपरचं पोस्टपॉन्डिंग असेल, या सर्व संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांना काय वाटतं ते सगळं जाणून घेऊयात। काय सांगाल, कधीपासून तयारी करताय, काय नाव आहे? मेरा नाम हिना शरीफ कलीम है। अभी 12th में है हम। कब से तैयारी करते हैं? 11th में मतलब 1 ईयर से। अभी रिपीटर तो नहीं है, मतलब 12th अभी चालू है। हाँ। कैसे देखते हैं ये जो नीट का जो सब घोटाला चल रहा है, पेपर फूट रहे हैं, लीक हो रहे हैं, क्या? तो अभी मतलब अभी जो पेपर लीक हो रहे हैं तो मतलब हमको भी ज़्यादा रैंक का ये हो रहा है कि मतलब कुछ बच्चे अभी जो बच्चे हैं मतलब जो रिपीटर्स थे 12th में थे, जो 2024 का पेपर दिए, तो जो भी रिपीटर्स थे उनको 610 आए, 620 आए, मतलब वो भी रिपीट कर रहे। तो इन जो भी पेपर लीक हुआ था, जिसको भी पेपर मिले थे, तो उनको उनके वजह से जो 620 मार्क्स के जो भी स्टूडेंट्स थे तो उनका प्रॉब्लम मतलब वो हो गया, प्रॉब्लम हो गई। तो अगले साल हमें भी मतलब प्रॉब्लम होगी, ये बात का हमें डर है। काय वाटतं, पेपर सध्या फुटतायत, नीटची परीक्षामध्ये अनियमितता दिसते, अविश्वासार्हता दिसते, काय वाटतं? लाईक आता ही तर एक्झाम नीटची आहे। ऑफकोर्स तुम्ही डॉक्टर्स बनवतात म्हणजे तुमचे लाईक डॉक्टर्स प्रायमरी काय म्हणतात ऑनेस्ट असायलाच पाहिजेत। ऑफकोर्स चांगले डॉक्टर्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी पोटेन्शियल असलंच पाहिजे करण्यासारखं, ते काहीतरी लाईक एलिजिबल असायला पाहिजेत। असं नाही की पेपर त्यांना अगोदरच भेटला आहे आणि ते कॉपी करतायत सगळे, हे असे डॉक्टर्स नाही। लाईक ह्याच्यामुळे फ्युचर खराब होतं आहे। लाईक ते म्हणतात फर्जीचे डॉक्टर्स हेच बनतात, दॅट्स ऑल, आणखीन काही नाही। काय सांगशील, कधीपासून तयारी करतो, काय नाव आहे तुझं? माझं नाव स्मित दोशी आहे। आता मी 12th आहे। आता सध्याला नीटचं पेपर 2025मध्ये देणार आहे। पण ह्या वर्षी जसं नीटचं आपण बघतोय की पेपर लीकचं प्रमाण एवढ्या हाय लेवलवर झालं आहे, चिटिंग हे ते अनेक सेंटर्स विकत घेण्यात आले आहेत। असंच जर दरवर्षी होत आलं की आता आपल्याला तर कळालं की हे ह्या वर्षी झालं आहे, पण कोण सांगणार आहे की ते मागच्या वर्षी होईल, नेक्स्ट इयर होईल, आपल्याला तर हे माहीत नाही। पण आता जर असंच हे डॉक्टरी फील्डमध्ये असं व्हायला लागलं तर फ्युचर किती खतरेमध्ये। आता 610, 620, 630वाले मुलं जर रिपीट करायला लागले तर कॉम्पिटिशन किती हाय लेवलवर जाईल। आणि नॉन एलिजिबल जर पोरं जर नीटमध्ये क्वालिफाय व्हायला लागले, त्यांना जर MBBS सीट गव्हर्नमेंटमध्ये मिळायला लागलं तर जे पोरं दिवसरात्र मेहनत करतायत त्यांचं किती लॉस होतंय। काय नाव आहे तुझं? माझं नाव शिव मंडळे। कधीपासून तयारी करतोय? आता 1 वर्ष झालं, आता 12th आहे। 1 वर्ष झालं तयारी करतोय। कसं आता या 1 वर्षामध्ये नीटचे हे पेपर फुटत आहेत, घोटाळे होत आहेत, सगळं हे प्रकरण तू कसं बघतोयस? आता सर, आता मी तर माझ्या तयारीतच आहे, पण आता जे बघतोय आता पेपर वगैरे फुटायले, ज्यांना 630 आहेत ते पण रिपीट लायला लागलेत। हे कास्टमुळं कट ऑफ वाढतंय, वेगळे रिजन झाले। आता ज्याच्याकडे पैसा आहे तो पेपर घेतोय, पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय करायला पाहिजे? ज्यांच्याकडे पैसे नाही ते आता अभ्यास करतात, आईवडील गरीब असतात ते अभ्यास करतात, पण ज्यांनी पैसे आहेत त्यांच्याकडे ते पैसे देऊन पेपर घेऊन राहिलेत किंवा प्रायव्हेटला घेतात। पण ज्यांनी अभ्यास केला त्यांना मार्क येऊन बी ते लागणार ह्या वर्षी 625 आले तरी लागणार, ते पुरं रिपीटला यायला लागलेत। मग ही अजून कॉम्पिटिशन ते रिपीटला येणार। आता आम्ही फ्रेशर आहेत, आम्हाला स्कोर येणार, त्यांचे स्कोर वाढणार, नंतर आमचे स्कोर कुठे येणार? आम्ही तर महागच राहणार ना, कारण ते डॉक्टर आहेत आधीच। 625 म्हणजे डॉक्टर झालं एक प्रकारने, त्यांनी अजून अभ्यास केला ते 670कडे जाणार।
आमचा स्कोर आता 500-550कडे. आम्हाला नंतर पुढच्या वर्षी 600 येणार, ते 670कडे गेलो आम्ही कुठं 600 काढच ना. मग आम्ही अजून महाग पडणारच ना. यांचे इतके स्कोर वाढणार, आम्ही महागच राहणार. मग आम्ही काय करावं? आता पेपर फुटलाय, हे इतकं कट ऑफ वाढलंय, नेक्स्ट इयर होईन काय होईन आम्ही बी काय सांगू शकत नाही. काय नाव आहे तुझं? रामेश्वर अंधारे, कोणतं गाव? बीड. बीडचं आहे. बरं, कधीपासून तयारी केली? 1 वर्ष झालं, आता मी 12वी मध्ये. कसं बघतोय हे सर्व प्रकरणामध्ये? पेपर फुटत आहेत, सगळं घोटाळे होत आहेत. हे पेपर फुटल्यामुळे आम्हाला म्हणजे जे गरिबांचे मुलं आहेत त्यांना खूप नुकसान आहे. आणि हे जे श्रीमंताचे मुलं आहेत ते पैशाने पेपर घेतात. बट जे गरिबाचे मुलं आहेत त्यांना म्हणजे की त्यांची एक तर कॅपॅसिटी नसते की शिकायची. हे कोचिंगवाले इतकी फीस आहे इथं 50-60 हजार रुपये इतकी भरून, आणि इथं राहणं हे म्हणजे गरिबाच्या मुलासाठी अशक्य आहे. आणि हे असं करून जर पेपर फुटत असतील तर त्या मुलाचं कसं होईल? त्या मुलाचं भवितव्य एकदम रिस्कमध्ये, खतऱ्यामध्ये येतं आहे ना. हे नाही व्हायला पाहिजे असं. म्हणजे जर पुढच्या वर्षी झालं तर ह्या वर्षी झालं म्हणजे काय, जर पुढच्या वर्षी होऊ शकतं ना. मग ह्याच्यावर एकदम रिॲक्शन मोठी घेतली पाहिजे की बाबा काहीतरी केलं पाहिजे यासाठी. हे असं होऊ नाही डबल. एकंदरीत आपण जर पाहिलं, ज्यावेळेस नीटचा सुरुवातीचा ज्यावेळेस निकाल आला होता त्यावेळेस 720 पैकी बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांना जवळपास 67 विद्यार्थी होते, त्यामध्ये त्यांना की 718 गुण जे आहेत ते पडले होते. अशी जी त्यावेळेसची स्थिती होती, त्यामुळं हे सर्व पेपर फुटीचं प्रकरण आहे हे असं सर्व समोर आलं आणि त्यामधून सर्व ठिकाणी जी आहे ती नाराजी निर्माण झाली होती. आणि आता त्याचे जे धागेदोरे आहेत ते देशभरामध्ये अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळतात. आणि त्याचे बरेच जे कोणी आरोपी आहेत, जे म्हणजे पेपर गैरव्यवहार करणारे जे आरोपी होते त्यांना ATS कडनं बरेच ताब्यात घेतलेले आहेत. माझ्यासोबत काही शिक्षकसुद्धा आहेत. काय सांगाल सर, कसं बघताय या पेपर फुटीकडे तुम्ही? सर, आज सकाळी जेव्हा आम्हाला कळालं की लातूरमधून सुद्धा 2 लोक किंवा 3-4 लोक भेटलेली आहेत की त्यांचे व्हॉट्सअप चॅट हे रिव्हील झालेले सगळ्यांसमोर की त्यांनी फ्रॉड केलेलं आहे, तर आम्हाला पण धक्काच बसला. कारण की एवढ्या लांबपर्यंत ह्याचे सूत्र असतील हे आम्हालाही माहीत नव्हतं. आणि कुठेतरी बाकीच्या जे स्टेटचे मुलं आहेत, जसं की आमच्या लातूर पॅटर्न आहे, तर इथे काय होतं की बाबा मुलं दिवस रात्र अभ्यास करत मी पाहतोय. कारण आमचं अभ्यासिका आहे इथे, तर दिवस रात्र मुलं एवढा अभ्यास करायला लागलेत की बाबा डिप्रेशनमध्ये आहेत किंवा टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या आईवडील प्रेशर करत आहेत तरीसुद्धा ते गिव्हअप नाही करत आहेत. आणि अदर स्टेटचे जे स्टुडंट्स आहेत ते लोक काय करायला लागलेत की मग पेपर फोडी, पेपर लीक करणे किंवा सेंटर विकत घेणे हे चुकीचा प्रकार आहे सर. कारण की ते आपल्याही स्टेटची मुलं करू शकतात, पण ते आपण न करता आपल्या स्टेटची मुलं काय करायला लागलेत किंवा लातूर पॅटर्नची मुलं काय लागलेत दिवस रात्र अभ्यास करायला लागले. तर हे कुठेतरी चुकतंय सर. असं झालं नाही पाहिजे. कारण असं होत असेल तर सर आपल्या देशाला चांगले डॉक्टर भेटणारच नाहीत. मग सगळे त्याच्याच कवळतील की बाबा घुसखोरी करा किंवा चुकीचं वागा, हे सगळ्या गोष्टी हे वाढत जातील. कारण एकाने केलं की त्याचं बघून सगळे लोक तेच करणार आणि पॉसिबिलिटी सगळीकडे आहेत. बरोबर आहे. आता ह्या वर्षी पेपर फुटलाय, बरोबर आहे, मान्य करतो की फुटलाय किंवा लीक झालाय किंवा सेंटर विकत घेण्यात आलेलं आहे, पण गेल्या वर्षी झालं नाहीये ह्याचं काय गॅरंटी? त्याच्या आधीही झालं असेल, त्याच्याही आधी झालं असेल, पुढच्या वर्षीही होईल. ह्या वर्षी कळालं आहे, उघडीस आलेलं आहे, पण पुढच्या वर्षी पण होईल किंवा न होईल हे कोणीच येऊन देणार नाही. त्याच्यासाठी NTA वरती ॲक्शन झाली पाहिजे. जे काय CBI कडे गेलेला आहे हा केस, त्याच्यावरती पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. काय वाटतं सर या सर्व प्रकरणाकडे बघून? सध्याची जी स्थिती आहे, लातूरमध्ये सुद्धा आता 2 जण शिक्षक सापडलेत आणि 4 जणांवर संबंधित जे गुन्हे दाखल करण्यात आलेत, कसं बघताय तुम्ही? ह्याच्यावर प्रत्यक्ष कारवाई व्हायला पाहिजे. कारण NTA हा खूप मोठा आहे. कारण NTA हा पेपर मागच्या वर्षापासून खूप म्हणजे त्यांनी पेपर चेकिंग करतात, पण ह्या वर्षी NTA हा त्यांचा समोर आलेला आहे. पण मागच्या काही वर्षापासून हे झाले ती ह्याची जबाबदारी कोण घेतली, पण ह्या वर्षी जे समोर आले ह्याची प्रत्येक जबाबदारी घ्यायला पाहिजे आपण. नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर लातूर शहरामध्ये जवळपास 25,000 ते 30,000 हे वर्षाला विद्यार्थी या नीट किंवा JEEच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात आणि जवळपास वर्षाला 2,000 या लातूर पॅटर्नमधून डॉक्टर तयार होतात असतात. मात्र आता या नीटच्या पेपर फुटीनंतर आता लातूर पॅटर्न सुद्धा डळमळतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळं आता येत्या काळामध्ये ATS कडनं जी चौकशी सुरू आहे त्यामध्ये सुद्धा आणखीन काही नवीन नावं येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.